याला पण स्कटिंग बॅग म्हणतो आम्ही. हिला लावण्याचं कारण असं आहे की जी थंडी येते, थंडीमुळे याच्यावर मालावर चिलिंग येते. म्हणजे केळाची जी साल काढली तर त्याला तांबडे असे तांबडे पिवळसर जे डाग येतात, त्या डाग येऊ नये म्हणून आम्ही ही पन्नी चढवतोय. ती डाग आल्यास जी केळीची गुणवत्ता आहे, क्वालिटी ती धसवते खाली. मग आम्ही त्याला पन्नी चढवल्यानंतर थंडीच्यामुळे पन्नी चढवतोय, त्या कारणाने चिलिंग येऊ नये त्यामुळे चढवतोय. आणि एक की व्यापारी जो आहे त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. पन्नी चढवली म्हणून 2 पैसे तो जास्त भाव देतो आणि बऱ्यापैकी होतं. थंडीमुळे काही जे उपाययोजना आम्ही करत असतो. आम्हाला आता आर्थिक बजेट असं आहे, एका झाडाला मला 14 रुपये नुसता फक्त पन्नीचा खर्च होतो आहे. त्याच्यावर फवारणी, त्याच्यावर अगोदर मी म्हणजे 6 फवारणी केलेले आहेत, इंजेक्ट केलेलं आहे. आणि हा पन्नी चढवतो म्हणजे मला जवळपास एका झाडाला 70 रुपये खर्च लागवडपासून येतो आहे. अजून मला कमीत कमी 10 रुपये खर्च एका झाडाला येईल. हां. आता थंडी आपल्याकडे जास्त आहे, त्यामुळे केळी बागांवर करपाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. हो. तर याच्यासाठी शेतकरी काय उपाययोजना करताय आणि त्याचं आर्थिक गणित कसं बिघडत आहे? उपाययोजना अशी करावी लागते, त्याला धुवा करावा लागतो शेतामध्ये. डस्टिंग पावडरच्या फवारण्या कराव्या लागतात. डस्टिंग पावडर जर घ्यायला म्हटलं तर एकरी कमीत कमी 5,000 रुपये खर्च येतो. आणि समजा माझ्या आता 3 एकर केळीली मला तर 15,000 रुपये खर्च तो डस्टिंगचा झालेला आहे. आणि भाव वगैरे ते पुढे अजून, पण हा खर्च तापमान कमी जास्त असल्यामुळे ते करपाचा अटॅक होत असतो. त्यासाठी आम्हाला स्प्रे वगैरे घ्यावे लागतात. करपा मोठ्या प्रमाणावर आपल्या परिसरात दिसून येतोय. किडीवर करपा दिसून येतो याच्यामुळे, थंडीमुळे. त्यानंतर आपण हिरवी नेट देखील लावलेली आहे. हां, जे पूर्वेकडून जी थंडी वार येतात त्याकरता आम्ही पूर्वेकडून हिरवी नेट लावलेली आहे, जेणेकरून करपा पण थंड हवामुळे करपा पण येऊ नये आणि जी चिलिंग येते ती मुळ्यांद्वारे आणि वरून पण येत असते. म्हणून आम्ही खालून आणि वरून ही उपाययोजना केलेल्या आहेत. करपाचा अटॅक हा फक्त जास्त थंडीमुळे नाही येत, कमी जास्त ज्या अपडाऊन तापमान होतं आहे, जास्त थंडी किंवा कमी थंडी, जास्त तापमान कमी तापमान, यामुळे हा जो करपाचा अटॅक होत असतो त्याच्यावर उपाययोजना आम्हाला करावं लागतात. तर आपल्याला असं याच्यावर काही मार्गदर्शनासाठी कोणी येतं का करायला? येत असतात काही जे कृषी कृषी विभाग. विभाग ॲग्रोवाले येतात, ते येत असतात, ते धावतात, सांगतात काहीतरी वेगवेगळे औषधी मारा. पण आमचा बजेटमध्ये जे बसतो आम्ही ते करतो. कारण कोणी येतं, प्रत्येक कंपनीला खूप हजारो कंपन्या मार्केटमध्ये फिरत आहेत. ते सांगतात आमच्या कंपनीचे घ्या, ते घ्या, फरक नाही पडला तर ते पैसे आपले एकदम वाया जात असतात. म्हणून आम्हाला आता थोडं ते बजेटमध्ये झालेलं आहे की आम्हाला जे उपाययोजना कराव्या लागतात ते आम्ही करत असतो. समजा आता नेट लावणे, स्कटिंग बॅग चढवणे, धुवा करणे, या ज्या कमी खर्चामध्ये होणाऱ्या गोष्टी आहेत ते आम्ही करत असतो. धुवा वगैरे करपासाठी मेन म्हणजे धुवा करणे जास्त आहेत. हिटिंग कशी निर्माण होईल बागेमध्ये याचा बजेट करावा लागतो. अच्छा.